छोड़ दिया जाए, बोल मेरे संग क्या सुलूक आ जाए। वेळ काय, गाणी कसली म्हणताय, काय झालंय? अगं बातमी ऐकशील की नाही, तू बी नाचायला लागशील. कसली एवढी बातमी आणली हो? वाकण्या ना वाकण्या, त्याला सकाळी आतमध्ये येताना पाहिले मी. पैसे न्यायला आला असणार त्यो. वा, चांगले. जे पैसे आपण त्या काननबाईंना द्यायला तिजोरीतनं उडवणार होतो ते न्यायला वाकणीस आलाय आणि हे आनंदी होत आहेत. देवानं बुद्धी वाटली की नाही तेव्हा तू केळी खात बसली होतीस. बघा तुम्ही काय म्हणतो ते समजूनच घेत नाही. वाकण्या पैसे घेऊन गेला की दादा तिजोरीच्या चावी आईलेकडे देणार. डोक्यात काय गोष्ट का? अच्छा 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 अच्छा. आणि मग तुम्ही किल्लेदारांच्या तिजोरीतले खानदानी दागिने लंपास करणार. अहो पण त्या दागिन्यांचं पुढं काय करणार? माझा एक खास माणूस आहे, चोरलेले दागिने विकण्यामध्ये एक्सपर्ट. त्याच्याकडे देणार, मग तो ते विकणार आणि 10 लाख रुपये मला आणून देणार. मग ते 10 लाख आनंदबाईला द्यायची. अशी हात जोड कारण घाले. कारण घालणार बाई. हे पैसे घ्या आणि आमचं काम करा. जानकीला आयुष्यात उठवा. आयुष्यभर पैशाची ददात पडू देणार नाही. नाही तर काय. तसही ती जानकी वाट बघतीचे वर जायची. होय. आता फार उशीर लावू नका. लवकर पाठवून द्या वरती तिला. आता जातो आणि चाव्या घेऊन येतो. निघा आता. आता जाताय का? मॅम, मला बोलवलं? हो. काननताई, त्या सेंटच्या वासाबद्दल पुढे काही कळलं का? म्हणजे काय होतंय ना, माझ्या डोक्यातून तो विषय जात नाहीये म्हणून विचारतीये. ऍक्च्युली मॅम मी त्या दृष्टीने विचार करतेय, पण म्हणजे थोडी माहिती मी काढली आहे, पण मला एक्झॅक्टली काय ते सांगता येत नाहीये. मला ना चांगला आठवतोय तो वास. डोक्यात बसलाय माझ्या. मी एक सांगू का? म्हणजे बघा काय मॅम, गणेश, पांडू किंवा आत्याबाई हे तर सेंट वापरतच नाही. परशु सर आणि सुगंधा मॅम यांच्याकडे सेंटची बाटलीच नाहीये. आता राहिले मिस्टर वामन किल्लेदार. नाही नाही, वामन तर शक्यच नाही. तसं नाही मॅम, म्हणजे संशय घ्यायचाच झाला तर तो सगळ्यांवर घेतला पाहिजे ना. हा जवळचा तो लांबचा असं करून कसं चालेल? नाही, नको. त्यापेक्षा ना थांबावी चौकशी. मॅम, मी वामन सरांच्या रूम मधून ही बाटली आणली आहे सेंटची. मी वास स्प्रे करते, तुम्ही सांगा मला हाच वास आहे का? काननताई, नको ना, उगीच मनामध्ये संशय यायचा. मॅम, संशय तर आलाच आहे. आता फक्त शहानिशा करायची. पण मी तुम्हाला असं काहीतरी करायला तर सांगितलं नव्हतं ना. सॉरी मॅम, म्हणजे ऍक्च्युली तुमच्या मनातून हे संशयाचं भूत निघावं म्हणून हे सगळं मी केलं. नाहीतर तुम्ही प्रत्येकावर संशय घेत राहणार. नाही नाही, आता माझा कोणावर काही संशय नाहीये. थांबावी चौकशी. काही प्रश्न नाहीये मला. मला कळतंय, मला बहुतेक भासच होत आहेत सगळे. खरं सांगा मॅम, तुम्हाला हीच भीती वाटतेय ना की हा सेंट वामन सरांचा निघाला तर? हो, पण म्हणूनच मी. सॉरी मॅम, तुम्हाला हा वास घ्यावाच लागेल. नाही नाही, हा तो वास नाहीये. नक्की हा तो वास नाहीये. मग आता हा बघा. ही बाटली कोणाच्या खोलीतून आणलीये? तुम्ही आधी वास बघा, मग सांगते. हा वास तोच आहे. हा नक्की तोच आहे. कोणाच्या खोलीतून आणलाय हा? मॅम, ही बाटली तुमच्याच ड्रेसिंग टेबलवर होती. म्हणजे मला वाटतं कदाचित नरसिंह सरांची असेल. ते वापरत असतील हा सेंट. काय? हा, आणि तोच वास तुम्हाला आला असेल कदाचित. त्यामुळे मला तरी असं वाटतंय की तुम्हाला हे सगळे भासच होत होते. मॅम प्लीज, तुम्ही मनातून सगळा संशय काढून टाका.
नरसिंह, मी आता तुझ्याशी जे काही बोलणार आहे ते तू शांतपणे ऐकून घे. त्याच्यावर तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस. नीट विचार कर आणि मग काय तो निर्णय घे. कारण बाब आपल्या घरातली आहे. काय झालंय आत्याबाई, सांगून टाकेल ना. गेले काही दिवस जानकी मला खूप अस्वस्थ वाटत होते. पण जेव्हा तिने आपणून मला येऊन सांगितलं सगळं, तेव्हा मला खात्री पटली. काय झालंय काय आत्याबाई, सांगून टाक. अरे, जानकी सांगत होती की तिच्या आंधळेपणाचा फायदा घेऊन कोणीतरी तिच्या खोलीत येतं. म्हणजे बघ ना, त्या दिवशी तिने माऊला पलंगावर ठेवली होती अगदी मध्यावर, आणि ती घ्यायला गेली तर माऊ अगदी पलंगाच्या कडेला होती. एकदा पाळणाच हलवलेला होता. अंदाज घेऊन जानकीने एकदा तांब्याच फेकून मारला आणि तो तांब्या त्या व्यक्तीला लागला असं जानकीचं म्हणणं. आत्याबाई, घरात एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असताना तुम्हाला कोणालाही मला सांगावं असं नाही वाटलं? अरे कसं सांगणार? तुला काही सांगायला गेलं की तू तडकाफडकी निर्णय घेऊन मोकळा होतोस. म्हणून शक्यतोवर मी आणि जानकी विचार केल्याशिवाय तुझ्याशी काही बोलायलाच येत नाही. पण त्या काननबाई असतात ना तिच्या बरोबर? असतात ना. अरे पण एखाद दुसऱ्या मिनिटासाठी इकडे तिकडे जाणार नाहीत का त्या? आणि जानकीचं म्हणणं आहे बरोबर त्याच वेळात या गोष्टी घडतात. आता आपण तर काही प्रत्यक्ष पाहिलं नाही म्हणा, पण ज्या आत्मविश्वासाने जानकी सांगतेय ना, त्याच्यावर मला तरी खात्री. ठीक आहे आत्याबाई, मी स्वतः आता लक्ष घालतो या प्रकरणात. पण एकच लक्षात ठेव, मुद्दाम जर कोणी असं काही करत असेल, मी त्याला सोडणार नाही. तुमचाच विचार करत होतो. 100 वर्ष जगणार बघा तुम्ही. हे असंच जगायचं असेल तर 100 वर्ष जगून करायचंय काय? आता आपली मोहीम फत्ते झाल्यानंतर विजयोत्सव साजरा करण्यासाठी एवढी वर्ष लागणारच आपल्याला. वरची मरू दे, काम झालं माझं. काम? तुम्ही मला काही काम सांगितलं होतं का? दादाकडनं तिजोरीच्या चाव्या तुमच्या ताब्यामध्ये येणार होत्या, आल्या का? आल्या. कुठे आहेत त्या आता? माझ्याकडे. मग द्या. तुम्हाला दिसत नाही मी बाहेर चालले ते? कसं दिसणार मला? तुम्ही दिवस रात्र आपल्या अशा नटून थटून तयार असताय. तुम्ही घरामध्ये शतपावली घालताय का बाहेर चाललाय? आम्हाला कसं कळणार? वाकडाच शिरल्याशिवाय तुम्हाला करमतच नाही का हो भाऊजी? गंमत केली हो. बरं, चाव्या द्या बघू. मी बाहेर जाते सांगितलं ना. जाऊ द्या मला. जाऊ दे तर जा की बाहेर. घरात एवढं महत्वाचं काम असताना बाहेर कुठे निघाला तुम्ही? मैत्रिणीकडे चालले. ही काय मैत्रिणीकडे जायची वेळ आहे का? घरामध्ये एवढं महत्वाचं काम आहे आपले आणि मैत्रीकडे जाऊन चकाट्या पेटतोय? भाऊजी, मी कुठे जाते, मला काय करायला हवं हे तुम्ही सांगायची गरज नाहीये. मला कळतं ते सगळं. आणि असं दम देऊन बोलायचं नाही, कळलं? आणि जर का बोलायचं नसेल ना तर तुमच्या सुगंधाशी अशा भाषेत बोला. उठसूट आपलं ते सुगंधावर काय येतं? गरीब बिचारी ती कुठेतरी कोपऱ्यात पडून असते. पट्टी मारू दे. चाव्या ध्यान जाय तिकडे जा बघू. तुम्ही तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही? माझं माझ्या मैत्रिणीकडे महत्वाचं काम आहे, जाऊ द्या मला. अहो जाओ, कोण अडवते? जाय तिकडे जा, चाव्या द्या. मग तुम्ही येईपर्यंत कशी तिजोरी साफसूफ करून ठेवतो. तो खवीस नरसिंह आला मी लपडू नको. भाऊजी, तुम्हाला जे करायचंय ते करा, पण मी तुम्हाला आत्ता चाव्या देऊ शकत नाही. भाऊजींना जर का कळलं ना की माझ्याकडे चाव्या नाहीयेत तर घरात बोंब होईल. मी येईपर्यंत जरा धीर धरा. स्वतःला काय समजते कुणास ठाऊक? काय नोकर आहे काय तुझा मी?
कामं आम्ही करायची. कधी कधी वाटते ना हिचा मायला गेमच करावा. अरे हा? काय बडबडतोयस एकट्याशी? कसला गेम? हे रे त्या वर्ल्ड कप झाला की नाही त्या क्रिकेटच्या मॅची बद्दल बोलत होतो. तुला बघितलं नाही घाबरलो एकदम. तसे मला बघितल्यावर भले भले घाबरतात, पण तू घाबरण्याचं काही कारण नाही. तू माझा सख्खा भाऊ आहेस, इतका सज्जन सरळ मार्गी आहेस, सद्विचारी. तू माझी अशी तारीफ करायला लागला की नाही, स्तुती करायला लागला की नाही, जास्त भीती वाटते मला. पण तू म्हणतोस ते बरोबर आहे. घाबरायचं काय कारण आहे? कर नाही त्याला डर कशा पाहिजे. बरोबर कर नाही त्याला डर कशा पाहिजे. बरं काल रात्री तू कुठल्या मोहिमेवर होतास? काल रात्री आठवत नाही. वयोपरत लक्षात राहत नाही. आठवण करून देण्याची व्यवस्था करू. व्यवस्था म्हणल्यावर लगेच आठवलं. सुगंध आहे की नाही माझी हिरोईन, तिने मी गप्पा मारत बसलो होतो. मस्त निवांत गप्पा आपल्या. तेवढ्यात अशी असं पायाने अशी खिडकी उघडली. गार वार आले एकदम. तर सुगंध मला कशी म्हणते, अहो दादले, मला दादला म्हणते, गार वार कसं येते म्हणे. म्हणलं का ग बाई? तर म्हणे गरमीच्या सीझन मध्ये वारं गार कसं. मी म्हणलं सिस्टीम आहे तशी ती. हवा पाण्याच्या गप्पा आपण नंतर मारू. नंतर मारू चालतंय. पण मला एक सांग, अचानक ही सगळी चौकशी कशा पाहिजे चालवली असतो? आपल्या घरात काही विचित्र घटना घडत आहेत, विशेषतः जानकीच्या बाबतीत. होय? विचार करत होतो कशामुळे होत असेल. वाटलं तुला काही माहितीये का विचारावं. मला काय माहित. सकाळी उठल्यावर रात्री झोपेपर्यंत घराच्या बाहेर असते मी. इतक्या मिटिंग असत्या, एवढं समाजकार्य करायचं असते, लोकांना भेटायचं असते. तुला काय सांगू, कोण जातोय मी. होय रे होय, खूप मेहनत करतोयस तू. हे संसाराचं अख्खं जोखड तुझ्या खांद्यावर वाहून नेतोयस म्हणून घर चाललंय. काय दादा चेष्टा करतोय. हे कपाळाला काय झालंय? कुठं काय लागलं? हे असं झालं म्हणजे की ते एक विशिष्ट असा त्याला एक शब्द आहे बघ, त्याला आपटलं मी. त्या आईला ते शब्द आठवना. आठव रे आठव. आता आठवलं बघ. आता सगळं स्टोरी आठवली. म्हणजे काल रात्री जरा जास्त श्रमपरिहार आमचा चालला होता मित्रमंडळीमध्ये. तर आम्ही ठरवलं आपले 2-2 घेऊन निघावं तिथनं. तर आमच्या मित्राने इतका आग्रह केला म्हणजे फुल टाईट करून टाकलं. मला धड चालता येईना. आणि मग गाडीतनं उतरलो आणि चालायला लागलो तर रस्त्याच्या कडेला ती इलेक्ट्रिकचा पोल असते की नाही त्याच्यावर टक्कर आपटलं रे माझं. काय नालायक माणसं आहे ती. असा इलेक्ट्रिकचा पोल रस्त्याच्या कडेला कधी उभा करतात रे. रस्त्याच्या मधोमध उभा करायला पाहिजे की नाही. मग अच्छा, म्हणजे इलेक्ट्रिकच्या पोलवर आपटला असतो होय? नाही तर काय. तुला काय वाटले बुद्धी जास्त झाली म्हणून बाहेर आली सुजून? तसं नाही रे. जेवढं विचारलंय तेवढ्याचीच उत्तर दे. काल रात्री माझ्या खोलीत गेला होतास का? अरे मी कशाला जातोय तुमच्या खोलीमध्ये? काय विचारलं माझ्यावर सारखा संशय देतोस तू. त्याच्या आधीच कानपाटं नाव पडले माझं. परशु माझा विश्वास आहे तुझ्यावर, पण जर खोटं बोलत असशील तर तुझी खैर नाही एवढं लक्षात ठेव. कधी खोटं? एक्सक्यूज मी सर. सर तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. जा तू. बोला मॅडम. खरं तर मलाही तुमच्याशी बोलायचं होतं. आत्याबाईंकडून मला कळलं की जानकीला कोणीतरी त्रास देत आहे, मुद्दामून खेळ करते तिच्याशी. घरातलंच कोणीतरी असण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं? कोणी जाणून बुजून करत असेल हे? सर जानकी मॅम माझ्याशी बोलल्या त्याबद्दल, पण मला असं वाटतं की यात वास्तवापेक्षा कल्पना जास्त असण्याची शक्यता आहे. म्हणजे असं की सर जानकी मॅमची दृष्टी गेलीये, त्यामुळे
त्यांची इतर इंद्रिय जास्त ऍक्टिव्ह झाली आहेत, जसं की नाक, कान. आणि तुम्हाला त्या दिवशीची एक गंमत सांगते की माऊ थोडीशी रडत होती तरी त्या अस्वस्थ झाल्या होत्या. असे पेशंट स्वतःच एक विश्व निर्माण करतात आणि त्यातच रमतात. जानकी मॅमच्या बाबतीत तसंच काही झालं असेल. त्यांना सतत असं वाटतं की आपल्याला कोणीतरी त्रास देत आहे. हा त्यांच्या मनाचा भ्रम असू शकतो. असं होऊ शकतं? हो सर. म्हणजे आता हेच बघा ना, त्या दिवशी माऊ अगदी बेडच्या मधोमध होती, पण जानकी मॅमना उगाच असं वाटलं की तिला कोणीतरी नेऊन कडेला ठेवलंय आणि घाबरल्या. हा सगळा त्यांच्या मनाचाच खेळ असावा. म्हणजे तुम्ही घाबरू नका सर, मी त्यांना मगाशीच ते सगळं पटवून दिलंय. तुमच्या बोलण्यात मला तथ्य वाटतंय थोडस. सर तुम्ही प्लीज काही काळजी करू नका. आपण वाटल्यास चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ. ऍक्च्युली जानकी मॅमना कशात तरी गुंतवून ठेवण्याची गरज आहे. त्या सारख्या रिकाम्या असतात, त्यामुळे त्यांच्या मनात असे काही बाई विचार येतात. आमच्या हॉस्पिटलमध्ये काही काउन्सिलर्स आहेत, आपण त्यांचा सल्ला घेऊ. मी त्यांच्याशी बोलून ठेवते तसं. बरं झालं तुम्ही मला हे सगळं सांगितलं मॅडम. नाही तर मी वेगळ्याच दिशेने विचार करत होतो. आधीच जानकीला झालेला अपघात, त्यानंतर घरात घडणाऱ्या गोष्टी, त्यामुळे खूप अस्वस्थ झालो होतो. पण आता जरा धीर आला. सर तुम्ही जानकी मॅमची काळजी करू नका, मी कायम त्यांच्या सोबत असते. चला, एक प्रश्न सुटला. येते मी. आलात तुम्ही? हो जानकी, तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं, ते आतेबाईंनी मला सगळं सांगितलंय. म्हणजे मी ते जानकी थांब. जर तुला असं काही वाटत होतं तर तू मला आधीच का नाही सांगितलंस? मी काही चिडलो नसतो तुझ्यावर. मला स्वतःलाच काय होतंय काही कळत नव्हतं. म्हणजे घडणारी प्रत्येक गोष्ट खरी आहे का भास आहे हेच मला कळत नव्हतं. बघ जानकी, मी तुला काही विचारलेलं नाही आणि तू काही सांगावंस अशी माझी अपेक्षाही नाही. तू उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आतेबाईंनी मला जे सांगितलं त्यातून जे गांभीर्य माझ्या लक्षात यायला हवं होतं ते आलंय लक्षात. मला माऊची सतत काळजी वाटते आणि म्हणून मी येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसावर, प्रत्येक गोष्टीवर संशय घेते असं काननताई मला म्हणाले. अगं पण हे खूपच स्वाभाविक आहे, यात तुझा काही दोष नाहीये. म्हणजे मला काय म्हणायचंय तुम्हाला कळतंय ना? तुला जे काही म्हणायचंय ते माझ्या लक्षात येतंय जानकी. तू त्रास नको करून घेऊस. तुम्ही मला समजून घेताय हीच माझ्यासाठी जगातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि काननताई म्हणाल्या की या सगळ्यावर सुद्धा उपाय आहे. मला हळूहळू ना ट्रेनिंग देऊन या सगळ्या गोष्टी शिकवता येते. हे बघ जानकी, तुला काहीही झालेलं नाही. आणि जर तुला तसं वाटत असेल तर तुझा माझ्यावर विश्वास आहे ना. जोपर्यंत मी तुझ्या सोबत आहे तोपर्यंत तू कोणालाच घाबरण्याची गरज नाही. आणि आता माझ्या मनातल्या सगळ्या शंका सुद्धा मिटल्या आहेत. त्यातून जर माझ्यामुळे कोणाला त्रास झाला असेल तर मी माफी मागायला सुद्धा तयार आहे. तुझा कोणालाही त्रास होत नाहीये जानकी. फक्त तुला जो त्रास होतोय त्याने मी अस्वस्थ होतोय. तुम्हाला ते सेंटचं प्रकरण कळलं आणि ते तांब्या फेकून मारण्याचं? सगळं कळलंय मला आणि यात तुझा काहीही दोष नाहीये. त्यामुळे तू काळजी करू नकोस. जोपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे तोपर्यंत तू हा विचार सुद्धा मनात आणू नकोस. तुमच्याशी बोलायला लागल्यावर बरं वाटतं मला.